नमस्कार मित्रांनो, जय जोहार. स्वागत आहे तुमचं सर्वांचं इको ट्राईब या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजचा आपला विषय आहे पेसा कायदा 1996. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पेसा कायदा का लागू करण्यात आला, पेसा कायदा म्हणजे नेमकं काय, महाराष्ट्रात तो कधी लागू झाला आणि त्यासाठी कोणत्या अडचणींना सामोरे जावे लागले. त्याचबरोबर आजच्या घडीला चालू असलेली सुप्रीम कोर्ट केस, पेसा कायदा का लागू करण्यात आला. तर मित्रांनो, आपला देश स्वतंत्र झाल्यानंतर 1992 आणि 93 या सालामध्ये 73वी आणि 74वी घटनादुरुस्ती करण्यात आली आणि त्यानुसार पंचायत राज्य संस्थांना घटनात्मक दर्जा देण्यात आला. त्यानुसार त्यांना जे काही स्थानिक शासन आहे त्याचे काही अधिकार देण्यात आले. पण तेव्हा काही अनुसूचित क्षेत्रे होती, त्यांचा पंचायत राज क्षेत्रांमध्ये समावेश करण्यात आलेला नव्हता. ही चूक केंद्र सरकारने ओळखली आणि 24 डिसेंबर 1996 रोजी पंचायत क्षेत्र विस्तार कायदा म्हणजेच पेसा हा कायदा पारित केला. आता आपण जाणून घेऊया पेसा कायदा म्हणजे नेमकं काय. तर पेसा कायदा म्हणजेच पंचायत राज व्यवस्थेचा विस्तार, जो अनुसूचित क्षेत्रांमध्ये पारंपरिक ग्रामसभा आणि स्वशासन यांना मान्यता देतो. तसेच हा कायदा आदिवासी लोकांच्या पारंपरिक सत्तेला बळकटी देतो आणि त्यांच्या जंगल, जमीन व पाण्यावरच्या हक्कांना संरक्षण देतो. पेसा कायदा महाराष्ट्रात कधी लागू झाला आणि त्यासाठी सरकारला कोणत्या अडचणींना सामोरे जावे लागले. पेसा कायदा केंद्र शासनाने 1996 रोजी पारित केल्यानंतर महाराष्ट्रामध्ये हा कायदा डिसेंबर 1997 मध्ये महाराष्ट्र सरकारने पारित केला. हा कायदा केंद्र सरकारचा जरी असला तरी प्रत्येक राज्याने आपल्या राज्याच्या पंचायत राज कायद्यात बदल करून पेसा लागू करावा लागतो. 1996 ते 2014 या 18 वर्षात महाराष्ट्र सरकारने अनेकदा आश्वासने दिली पण खरी अंमलबजावणी केली नाही. पेसा कायदा लागू करण्यासाठी स्थानिक कायद्यात 5वे व 6वे कलम घालावे लागतात. त्यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न अपुरे पडले. शेवटी 14 एप्रिल 2014 रोजी महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र ग्रामसभा अधिनियम 2014 नावाचा कायदा लागू केला. या कायद्याने शेवटी महाराष्ट्रात पेसा कायद्याची अंमलबजावणी सुरू झाली. यामध्ये गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, अमरावती, नंदुरबार, धुळे, नाशिक, जळगाव, अहमदनगर, नांदेड, ठाणे, पालघर व पुणे या 13 जिल्ह्यांचा समावेश होतो. तसेच 59 तालुके आणि 2895 ग्रामपंचायतींमधील 6000 पेसा गावांचा समावेश आहे. सद्यस्थितीत चालू असलेली कोर्ट केस 30 सप्टेंबर 2023 रोजी पालघर येथील सामाजिक विकास प्रबोधिनी या संस्थेमार्फत सुप्रीम कोर्टात पेसाविरोधात याचिका दाखल करण्यात आली. त्यानंतर काही आदिवासी संस्था व आदिवासी नेत्यांमार्फत ठिकठिकाणाहून आंदोलनही करण्यात आली, पण त्याचा फारसा काही परिणाम झाला नाही. सद्यस्थितीत ही केस आणखी चालूच आहे आणि याचा परिणाम आपल्या आदिवासी युवक आणि युवतींच्या भविष्यावर होणार आहे हे नक्कीच.